कैवल्या, हे कैवल्या, अरे चल, येतोयस ना? चला चल निघूया. निघूया. माई, देवासाठी हार केलाय, तेवढा घाला. चालेल. काय माही तू पण, काय झालं? ज्यांनी हार केलेला असतो त्यांनीच तो देवाला घालायचा असतो. ऐकतेस ना मनवा, काय म्हणतोय हा? चल आमच्या बरोबर देवळात. खरंच मनवा, तू पण चल ना आमच्या सोबत. आपण दर्शन करून लगेच परत येऊ. नाही नको, मला जरा काम आहेत. अगं काम काय होत असतात, चल तू. मनवा, तू आवरून ये बरं, आम्ही थांबतो तुझ्यासाठी. नको माई, तुम्ही जाऊन या प्लीज. पण का? माझी आणि माझ्या प्रेमाची किंमत आहे तुम्हाला. शपथ आहे तुम्हाला, यापुढे घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही तुम्ही. एवढा काय विचार करतेस, चल. नाही नको, तुम्ही जाऊन या. मनवा, अगं घरातली सगळी कामं आल्यावर कर. आत्ता चल ना आमच्या बरोबर, बरं वाटेल तुला. माई, माझी पण इच्छा आहे, पण खरंच नको आता. तुम्ही या ना जाऊन. अगं मग असं करूया, नंतर घरची कामं करायला मी तुला मदत करीन. नाही, त्याची खरंच काही गरज नाहीये, मी सगळं करेन. अगं बहिणी, कैवल्य इतका फोर्स करतोय तर जाऊन ये की. नाही अरे नको. अगं काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे तू बरेच दिवसात कुठे बाहेर गेलीच नाहीयेस, कंटाळा पण आला असेल. जाऊन ये, फ्रेश होशील. तसं काही नाहीये, आणि खरंच माझी खूप कामं आहेत आज घरी. राजवीर पण बहुतेक लवकर येते, त्यामुळे. अगं तू दादाचं काय टेन्शन घेतेस? दादा ऑफिस मधनं घरी आल्यावर चहा कॉफी करायला बरेच लोक आहेत की. अगं एवढ्या वेळात जाऊन आलो असतो आपण. बरं ठीक आहे, तुला जमत नसेल तर राहू दे. हा माई, तुम्ही या जाऊन, मी नंतर जाते. चल कैवल्य, आपण निघूया. चल. पोस्टमन. रजिस्टर लेटर आहे. कोणाच्या नावाचं आहे? नितीश सावंतराव. हो, माझा मुलगा. बोलवता का त्यांना जरा? नितीश, काय बाबा? तुझ्या नावाचं रजिस्टर पोस्ट. आणि इथे साईन करा. कोणाचं आहे? एक मिनिट बघू दे. काय झालं? बाबा, मी नोकरीसाठी एका कंपनीमध्ये अप्लाय केलं होतं. त्यांनी मला इंटरव्ह्यू साठी बोलवलं. अरे वा. बाबा, सुरुवातीला पगार खूप कमी आहे. कमी पगार असला म्हणून काय झालं? काही फरक पडत नाही. काम कुठलंही छोटं किंवा मोठं नसतं. बाबा, पण मला जास्त पगाराची अपेक्षा होती. काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करा. पगाराचं काय, आज ना उद्या तो वाढणारच. ये, असं तोंड उतरू नकोस. बस माझ्याजवळ. मला सांग, एवढी चांगली बातमी पण तू नाराज का होतोयस? अहो, मी तुम्हाला नाराज करतो असं वाटतंय मला. मला नाराज करतो का? असं का वाटतंय तुला? तुमच्या एका बिझनेसमॅन मुलाने अशी छोटीशी नोकरी करणं चालेल का तुम्हाला? चालेल ना. अरे का नाही चालणार? यात नाराज होण्यासारखं काय? तू स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा होतोयस. बाप म्हणून अभिमान वाटतो मला तुझा. भाऊ, पण मी बिझनेस करावा अशी तुमची इच्छा होती. पण हे बघ, एक चांगला बिझनेसमॅन होण्यासाठी स्ट्रॉंग प्रोफाईल लागते, एक्सपिरियन्स लागतो. तू नोकरी केलीस तर तुझा फायदाच होणार आहे. कधी कधी मला तुमचं खूप दडपण येतं.
खरंच मी खूप नशीबवान आहे. तुम्ही मला कधीच काहीच करण्यापासून अडवत नाही. त्याचं कारण आहे. काय कारण आहे माहितीये? माझा तुझ्यावर असलेला विश्वास. मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. बाबा, तुमचा हाच विश्वास मला नेहमी बळ देतो. अरे वेड्या, एवढी गोड बातमी दिलीयस, तोंड गोड करणार नाहीस? करणार ना, पण त्याआधी आईला गुड न्यूज देऊन येतो. येस, तिला खूप आनंद होईल. आलंच. नंदा, माणसानं जे काही करावं ना ते मनापासून करा. उगीच कसला आव आणू नये. तेच ना. काय झालं काकू? तू का ग नेहमी अशी जगावेगळी वागतेस? म्हणजे तू गेली असतीस मंदिरात तर काय बिघडलं असतं? तुम्हाला कसं कळलं मी मंदिरात नाही गेले ते? बघितलं का नंदा, इथं लोकांना वाटतं आपल्याला काहीच कळत नाही. नाटके आहेत का मम्मा ही सगळी? काय झालंय? तुम्ही दोघी असं का बोलताय? या, आता हिला काहीच कळत नाही. हिला सगळं समजावून सांगावं लागणार. सांग मम्मा. अगं मनवा, तू गेली असतीस मंदिरात तर काय आभाळ कोसळलं असतं का? आम्ही होतो ना घरामध्ये, आम्ही करून घेतली असती धनाकडनं सगळी कामं. का प्रत्येक वेळी तुला दाखवायचं असतं मी एकटीच कशी घरातली सगळी कामं करते ते? हा, असं काहीही नाहीये. तुम्ही का बोलताय असं? बरोबरच बोलतेय ती. तू हे असं करतेस आणि मग घरातल्या प्रत्येकाला काय वाटतं की घरातली कामं ही सगळी तू करतेस. आम्ही दोघी टाइमपास करतो आणि मग ओरडा आम्हालाच बसतो. पण मी असं कधी म्हणाले आहे का की मी एकटी सगळी कामं करते? नाही ना करत एकटी कामं. मग का नाही गेलीस मंदिरात? अच्छा, म्हणजे राजवीरनं आमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुला घरात थांबायला सांगितलंय का? हो, म्हणजे आता डिटेक्टिव्हगिरी पण जमायला लागलीये का? असं काही नाहीये. मला खरंच कळत नाही तुम्ही दोघी असं का बोलता. पण ठीक आहे, तुम्हाला जसं समजायचं तसं समजा. आणि तसे देवाची प्रार्थना करायला मंदिरातच जायला पाहिजे असं काही नाही. ओ माय गॉड, मम्मा ऐकलंस ते काय म्हणाली? बघ ना, ती जिथं बोलायला पाहिजे तिथं बोलत नाही, नको तिथं बरोबर बोलतेस. सांग ना खरं खरं, राजवीरनं घराबाहेर पडायला बंदी घातली ते सांग ना. जाऊ दे ना मम्मा, आपल्याला काय करायचंय? तू चल, ज्याचं करावं भलं. तो म्हणतो आमचंच खरं. हे काकूंना कसं कळलं? कमेंट. सर, मेहता ग्रुपचे सीईओ मिस्टर आलोक मेहतांना तुम्हाला भेटायचं. त्यांना का भेटायचंय मला? सर, ते आपल्याला मिलसाठी मोठं प्रपोजल देणार आहे. दवे कुठे? तर दवे फॅक्टरीला गेले. ठीक आहे, सर मग मेहतांना कधी बोलू मी? सांगतो. काय? काही नाही सर, ऍक्च्युली दवे सरांनी सांगितलं होतं की खूप महत्वाची मीटिंग आहे, सो लवकरात लवकर प्लॅन कर. दवे जाणार आहे मीटिंगला? सॉरी सर, तुम्ही सांगितल्यानंतरच प्लॅन करतो. सर, ही त्या प्रोजेक्टची फाईल. ठेव. हॅलो. दादा कामात आहेस का? हो. मग ठीक आहे, नंतर कॉल करू. काय झालंय यश? अरे काही नाही, ते आपलं नेहमीच. नीट सांग यश, काय झालंय? अरे म्हणजे तू सांगितलेल्या कामाबद्दलच सांगायचं होतं तुला. दादा, मनवा वहिनी कैवल्य बरोबर मंदिरात जात होती. त्या गेल्या मंदिरात? नाही नाही, मी असताना त्या दोघांना असा चान्स कसा घेऊन देईन मी? काय झालंय नीट सांग मला. अरे म्हणजे मला तरी असं वाटतंय की मनवा वहिनीची खूप इच्छा होती मंदिरात जायची, आणि मी जर मध्ये गेलो नसतो ना
तर ती कन्फर्म गेली असती मंदिरात कैवल्य बरोबर. ऍक्च्युली दादा, मनवा वहिनी ना ऐकतच नव्हती सुरुवातीला. मग मी तिला नीट समजावलं, तिला कळलं, मग तिने कॅन्सल केलं मंदिरात जाणं. मग काय, कैवल्य माईला घेऊन गेला मंदिरात. हॅलो दादा, बोलतो. हा ग सखी, कशी आहेस तू बाळा? मी मस्त. तुम्ही कशा आहात? एकदम मजेत. काका कसे आहेत? बरे आहेत आता. अरे वा, आज काय स्पेशल? स्पेशल असं काही नाही, नेहमीच. द्या काकू, मी करते. नको ग, झालंय माझं. काकू प्लीज मला सांगा ना काहीतरी काम. एक काम कर, हे घे, पालेभाजी निवड. बरं ठीक आहे. काय ग बाळा, मनूचं काही फोन वगैरे? नाही ना काकू, बरेच दिवस झाले मनवाशी काही बोलणंच झालं नाही. तुमचं झालं का तिच्याशी काही बोलणं? हो, खर तर व्हिडिओ कॉल झाला. काय, कशी आहे मनवा? बरी आहे म्हणाली. अजून काय म्हणाली? अगं नाही, जास्त काहीच नाही बोलणं झालं आमचं. तिच्या घरी तो एक पाहुणा राहतोय ना, त्याच्या फोनवर आम्ही बोलत होतो, म्हणून कदाचित ती जास्त बोलू शकली नसेल. मनवाच्या फोनला काय प्रॉब्लेम झालाय ते काही कळतच नाही. हो ना ग. काकू, तुम्हाला नाही वाटत का मनवाच्या फोनला जर प्रॉब्लेम झाला असेल तर ती नवीन फोन घ्यायला बराच वेळ लावते? नाही तर काय. मग ती नवीन फोन न घेण्यामागे काही वेगळं कारण तर नसेल ना? म्हणजे तुला काय म्हणायचंय मला खरंच नाही कळत. काकू, मला ना असं सारखं वाटतंय मनवा काहीतरी अडचणीत आहे. अडचण? पण असं जर का काही असतं तर तिने आपल्याला सांगितलं नसतं का? ते आपल्याला का नाही सांगत आहे? नाही म्हणजे आपण मदत करू शकू ना तिची. हो बरोबर आहे काकू तुमचं. आपल्याला काहीतरी करता यावं म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं. बरं झालं सखी तू सांगितलंस. मी विचारच करत होते तिच्या घरी जाऊन तिला भेटून यावं, पण नितीश नको म्हणतोय. आपण पुन्हा एकदा नितीशशी बोलून बघूया, कदाचित तो मनवाशी बोलायला तयार होईल. हाय. हाय. प्रसाद. कसं झालं दर्शन? मस्त झालं, पण तू आली असतीस तर अजून मजा आली असती. का नाही आलीस तू देवळात? अरे का नाही आलीस देवळात? ऍक्च्युली मला खूप कामं होती घरात, आणि मग मी बाहेर आले असते ना तर नंतर उगाच धावपळ झाली असती. जनरली मला बाहेर जायचं असलं ना की मग मी आधी सगळी कामं करून घेते आणि मगच बाहेर जाते, पण आज नेमकी खूप कामं होती. मग असं कर, उद्या तू सगळी कामं आवरून ठेव, उद्या जाऊया आपण. चालेल? चालेल ना? म्हणजे उद्याचं फिक्स ना? फिक्स समजू? नाही म्हणजे मला आवडलं असतं यायला, पण काय मला नाही जमणार. का? थोडी कामं आहेत माझी. मग मी माईशी बोलतो ना, उद्या तुझी कामं दुसरं कोणीतरी करेल. तू चल. नाही नको, मला खरंच नाही जमणार. तुला यायचं नाही म्हणून कारण देतेस ना? तिथे तसं काहीच नाहीये. तसं नाही तर मग कसं आहे? ऍक्च्युली पुढचे काही दिवस मला नाहीच जमणार आहे यायला. पण तुम्ही यश नंदाला विचारा ना, ते नक्की येते. एका प्रश्नाचं खरं उत्तर देशील? काय? राजवीरने तुला घराबाहेर पडायला बंदी घातली आहे ना? कारण मी इथे आल्यापासून तुला कधीच घराबाहेर पडताना पाहिलेलं नाहीये. सांग ना मनवा, काय कारण आहे? का घराबाहेर पडत नाहीयेस तू? आपण नंतर बोलूया, मला जरा काम आहेत. पळून काहीच होणार नाहीये मनवा.
असं काही नाहीये. मग उत्तर का देत नाहीयेस माझ्या प्रश्नाचं? कारण तसं काही नाहीये. तुमचा उगाच गैरसमज होतोय. कमॉन मनवा, तू खरं बोलतेस की नाही हे कळण्या इतपत तरी मी ओळखतो तुला आता. असं काही नाहीये कैवल्य. नाही, माझा विश्वासच नाही बसत आहे यावर. तू खोटं बोलतेस माझ्याशी आणि त्याचा तुला त्रासही होतोय, हो ना? माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय मी इथून जाणारच नाहीये. त्यामुळे प्लीज उत्तर दे मला. राजवीरने बंदी घातली ना तुला घराबाहेर पडायला? राजवीर, एक मिनिट. प्रसाद घे. अरे, मी आणि कैवल्य आज मंदिरात गेलो होतो. दर्शन झालं नीट नाही? मी आलो फ्रेश होऊन. सांगायचं नाहीये का तुला? कैवल्य, असं काही नाहीये. असं काही नाहीये, तसं काही नाहीये, अशीच उत्तर देतेस मगाचपासून. मी नीट विचारतोय, उत्तर दे ना. फाईन फाईन, नाही सांगायचं ना तुला, मग मलाही नाही बोलायचं. मी माझ्या शब्दाचा पक्का आहे मनवा. खरंच बोलणार नाही मी, म्हणून रूम मधून जाण्याआधी शेवटचं विचारतोय तुला, काय आहे खरं कारण? तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाही. कैवल्य, कैवल्य, राजवीर, उशीर झाला तुम्हाला यायला. वेळेतच आलोय. अहो नाही, आज उशीर झाला होता. बरं तुम्ही बसा, मी पाणी आणते. नको. ठीक आहे, मग तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी जेवणाचं करते. मनवा, हा, कैवल्यला आता आपल्या बेडरूम मधून बाहेर जाताना बघितलं मी. हो, आले होते ते. कशासाठी? असं हल्ली येणं जाणं खूप वाढलंय त्याच्या इकडे. नाही, तसं म्हणजे त्यांचं काही काम असेल किंवा त्यांना काही हवं असेल तरच ते येतात. हो, पण तुमच्याकडे काय काम असतं त्याचं? घरात बाकी लोक नाही? सहज येतात राजवीर. सहज येतो की कामासाठी येतो? एक काहीतरी ठरवा आणि सांगा मला. आता ते प्रसाद परत इथे दिसला नाही पाहिजे तुम्हाला. आलं लक्षात? मग अशी जेवायला का नाही आला? भूक नाहीये मला. का? का म्हणजे नाहीये भूक. भूक नसायला काय झालं? अरे नाहीये, दॅट्स इट. कैवल्य, प्लीज प्लीज थांब. मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागवलात, पण प्लीज तुम्ही एवढी काळजी नका करू. मी करेन सगळं नीट, डोंट वरी. आय एम सॉरी, पण मला नाही वाटत तू काही नीट करशील. कारण रडत बसण्या पलीकडे तू दुसरं काहीच करत नाहीयेस. हे किती दिवस चालणार आहे असं मनवा? जेव्हा एकट्याने गोष्टी शक्य होत नसतील ना, तेव्हा मदत घ्यावी कोणाची तरी. आणि एक गोष्ट सांगतो मनवा, आयुष्यभर लक्षात ठेव, आपल्या प्रॉब्लेम्स पासून आपण जितकं पळत जाऊ ना, तितके ते वाढतात. ठीक आहे, मी या घरात पाहुणा आहे, तुला माझ्याशी बोलायला ऑकवर्ड वाटत असेल, पण कोणाशी तरी बोल. तुझ्या आईशी बोल, तुझ्या मैत्रिणीशी बोल, आणि तेही शक्य होत नसेल तर माईशी बोल.
पण कोणाशी तरी बोल, स्वतःला एवढा त्रास नको करून घेऊस. ठीक आहे, मी बोलेन. पण तुम्ही प्लीज जेवून घ्या. हे बघ परत पळतेस. असं नाहीये काय. तुला आत्ता गोष्टी नाही कळणार मनवा. उद्या माझ्या पीएचडीच्या थिसिसचं काम झाल्यावर मी इकडनं निघून जाईल, आणि मी गेल्यावर जर तुला असं वाटलं की नाही आपण बोलायला हवं होतं, तर मग तेव्हा काय करशील? मी तुम्हाला फोन करून फोनवर बोलू. फोनवर बोलेन. फोन कुठे आहे तुझ्याकडे?